नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घेऊन आलेलो अतिवृष्टीबाबत मदत कधी मिळणार? आपण या व्हिडिओत बघणार आहोत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बघूया अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात. 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी. कोणत्या जिल्ह्यांना मिळणार मदत? बघूया. महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना 480 कोटी रुपयाची मदत वाटण्यास सुरू केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी भरपाई देण्याचे आश्वासन पूर्ण केले होते. अतिवृष्टी पिकामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक असलेली मदत देण्यात येत आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळी आधी नुकसान भरपाई दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानुसार दिलेल्या शब्दानुसार सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी देण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यात शेतातील पिके वाहून गेल्याचे शेतकरी रडकुंडीला आलाय. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने 31,000 कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. आता त्यानुसार सरकारकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम आणि संभाजीनगर विभागातील जालना, हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेती पिकाचे नुकसानासाठीचे शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामधील अतिवृष्टी पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. येत्या काळात आणखी काही जिल्ह्यातील मदतीसंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारकडून देण्यात आली आहे. अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यासारखी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्याचे पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा आणि धन स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विहित दराने मदत देण्यास तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत करण्यात येणार आहे. शासन निर्णय, महसूल आणि वन विभाग राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष दर विहित करण्यात आले आहे. त्यानुसार दिनांक 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ 4 ते 7 येथील प्रस्तावित माहे ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी, पूर यामुळे झालेले नुकसान, पिकाच्या नुकसानासाठी निधी मागण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तर धन्यवाद मित्रांनो. ही निधी आपल्याला दिवाळीच्या आधीच मिळेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.